जर तुम्हाला कोल्हापुरी चवीचे पदार्थ आवडत असतील तर आजची ही पांढऱ्या रस्स्याची रेसिपी नक्की पहा. नमस्कार, मी आहे अक्षदा आणि तुम्ही पाहत आहात स्वाद अनोखा बाय अक्षदा. चला बनवूया अस्सल कोल्हापुरी पांढरा रस्सा. एक मीडियम साईजचा कांदा लांब चिरून घ्यायचा आहे. 1 स्पून पांढरे तीळ, 1 स्पून खसखस आणि 10 ते 12 काजू आणि 3 हिरव्या मिरच्या आणि अर्धा पळी तेल घालून मस्त हे भाजून घ्यायचं आहे. हे वाटण भाजण्याकरता मी बिडाची कढई यूज केलेली आहे. ती मी फेरो ऑइलमधनं मागवलेली आहे, फेरो ऑइल कुकवेअरमधून. ह्याची लिंक मी कमेंटमध्ये देते. आपला कांदा वगैरे छान भाजून झालेला आहे. त्यामध्ये मी थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे. साईडला मी इथे मटणाची उकड काढून घेत आहे. त्याकरता बेसिक कांदा, तेल, मीठ, धनेजिरे पूड आणि काही खडे मसाले घालून त्याला छान फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्यात 2 ग्लास पाणी घालून व्यवस्थित मटण शिजून घेतलेलं आहे. आपली उकड तयार आहे. पांढऱ्या रस्साकरता आपल्याला एका कढईमध्ये 1 पळी तेल गरम करायचं आहे. त्यात काही खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. 1-2च घालायचे, जास्त घालायचे नाही आहेत. म्हणजे स्टार फूल 2, तमालपत्र आणि थोडी लवंग अशा पद्धतीने. आणि जे मिक्सरमध्ये वाटण केलं होतं ते ह्यात घालून घ्यायचं आहे. आणि आपला जे सूप होतं म्हणजे उकड होती ती घालून घ्यायची आहे. मेन पदार्थ ह्याच्यात 2 कप आपण ओल्या नारळाचं दूध घालून घेतलेलं आहे. ओल्या नारळाचं दूध घातलं की ह्याला 2च वेळा उकळी येऊन द्यायची आहे. म्हणजे जास्तीत जास्त 5 मिनटं, त्याच्यावर जास्त उकळी येऊन द्यायची नाही, नाहीतर ते दूध फाटण्याची शक्यता असते. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. अशा प्रकारे आपलं गरमागरम अस्सल कोल्हापूर चवीचा एक पदार्थ तयार झाला आहे. तो म्हणजे मटणाचा पांढरा रस्सा. तुम्ही इथे मटण किंवा चिकनचा पांढरा रस्साही करू शकता. सेम पद्धत आहे, फक्त मटणाऐवजी चिकनचा सूप घ्यायचा आहे, म्हणजे आळणी रस्सा यूज करायचा आहे इथे. अशा छान छान रेसिपीसाठी प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट.